शेवटचा शिलेदार. महाराष्ट्र 1818 साल. पेशवाईचा शेवटचा काळ. इंग्रज पुण्याजवळ पोहोचले आहेत. सर्व ठिकाणी मराठ्यांची माघार सुरू आहे. पण सिंहगडावर अजून एक शिलेदार ताठ मानेने उभा आहे, बाजी नाईक. बाजी नाईक हे वडिलोपार्जित शूर योद्धे. त्याचे वडील सिंहगडावरच मरण पावले होते. त्याने ठरवले होते, जोवर मी श्वास घेतो तोवर हा किल्ला परक्याच्या हाती जाऊ देणार नाही. इंग्रजांचा तोफखाना हळूहळू सिंहगडावर झडप घालतो. बाजी आणि त्याचे काही शिपाई शेवटपर्यंत लढा देतात. तलवार, भाले आणि रणगर्जना सगळं किल्ल्यावर गगनात घुमत असतं. शेवटी इंग्रज किल्ला ताब्यात घेतात. पण त्यांना बाजी नाईक सापडत नाही. तो अखेरच्या क्षणापर्यंत लढत असतो आणि गडाच्या एका उंच कड्यावरून स्वतःला खाली झोकून देतो. गड जाऊ शकतो, पण आत्मसन्मान नाही. आजही सिंहगडावर एक कोपरा आहे जिथे लोक म्हणतात, ही जागा शेवटच्या शिलेदाराची आहे.